पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये डुकरांवर विषप्रयोग करण्यात आलाय। महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही सगळी माहिती दिली। रक्त नमुन्यांची सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे असं समजतंय। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता कोथरूड परिसरामध्ये डुकरांवर विषप्रयोग झाल्याची माहिती कळते। शवविच्छेदनामधून डुकरांच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलंय। कार्बामेट हे विष त्याच्यामध्ये आढळून आलेलं आहे त्यांच्या शरीरात। कोथरूडमध्ये 6 फेब्रुवारीपासून 54 मृत डुकरं आढळून आली आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा उलगडा झालाय। विषप्रयोग झाल्याचा उलगडा झालाय। पुण्यामध्ये कोथरूड परिसरामध्ये 54 मृत डुकरं आढळून आली आणि त्यानंतर शवविच्छेदनाच्या दरम्यान त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचं समोर आलेलं आहे। 6 फेब्रुवारीपासूनचा 54 हा मृत डुकरांचा आकडा आहे। या सगळ्याबाबत जेव्हा शवविच्छेदन करण्यात आलं त्यावेळेला विषप्रयोगाची माहिती समोर आली। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही सगळी माहिती सध्या दिली जाते। कार्बामेट हे विष या डुकरांच्या शरीरामध्ये शवविच्छेदन करत असताना आढळून आलं आणि त्यामुळे विषप्रयोग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कुणाकडून नेमका विषप्रयोग करण्यात आला हे समजू शकलंय का? पोलिसांनी या सगळ्याची दखल घेतली आहे का? आपण बघत असू की मागच्या काही दिवसांपासून कोथरूड सारख्या परिसरात डुक्कर जे आहेत त्यांची संख्या वाढलेली होती आणि त्यानंतर काही 50 ते 60 डुक्कर जे आहेत ते आपल्याला नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आल्याचं पाहिलं होतं आणि आता त्यांच्या मृत्यूचं कारण जेव्हा समजलेलं आहे तेव्हा त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे। तपास जो आहे तो सुरू आहे। लवकरच तपासातून ही माहिती समोर येईल असं संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। जी, अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।